बघा आता हा किचन वरती पसारा. बघा ही माझी भांडी. बघा आमचं किचन. हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा किचन वरती माझ्या भांड्यांचा किती पसारा पडलेला आहे. आता मी सर्व भांडी घासून घेत आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. सगळी भांडी माझी घासून झाली आणि आता मी किचन पण क्लीन करून घेते. बघा भांडी सगळी स्वच्छ घासून घेतली. आता पूर्ण गॅसवर टाकी गॅस सगळा किचन पूर्ण साफ करून घेते. शेगडी प्रथम घासून घेते. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बघा किचन साफ झाल्याच्या नंतर मी लादी बिदी सगळं क्लीन करून घेणार आहे. बघा इथं माझा किचन सगळा क्लीन झालेला आहे. बघा आता मी सगळी लादी पण पुसून घेतली. बघा ही माझी रूम आहे, हॉल. आता मी जेवण बनवणार आहे. त्यासाठी मी आज कांद्याची भाजी बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. कांद्याची भाजी मी प्रथम कापून घेते. लादी बिदी सगळी माझी क्लीन झालेली आहे. आता मी जेवण बनवणार आहे. हे आहे दरवाजा. कांद्याची भाजी प्रथम मी इथे कापून घेतलेली आहे. कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि भाजी चांगली स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. मग कढईमध्ये मी तेल न टाकता भाजी टाकून घेते. हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, जिरे मी मिक्सरला बारीक करून घेते. तेल न टाकता सगळी भाजी स्वच्छ धुवून मी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. आणि तिचं सगळं पाणी बघा. इथे मिरच्या, शेंगदाणे, जिरे घेतलेले ते मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. पूर्ण बारीक वाटण करून घेणार आहे. मग ही भाजी चांगली पाण्यातच शिजून दिलेली आहे. मी पाणी न टाकता भाजीतलं पाणी सगळं जळून दिलेलं आहे. आणि मग त्यामध्ये मी आता तेल टाकते. तेल टाकल्यावरती मी भाजी चांगली व्यवस्थित मिक्स करून घेतली, चांगली परतून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये मी वाटण टाकते. वाटणामध्ये मी शेंगदाणे, जिरे आणि मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. आता मी त्यामध्ये टाकते. तर आपल्याला पाहिजे तेवढंच मी टाकून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकणार आहे. आणि भाजी चांगली कमी गॅसवरती शिजून देणार आहे. भाजी चांगली व्यवस्थित शिजून देणार आहे. भाजी बघा शिजायला घालून दिलेली आहे. आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते. कांद्याची पातळ भाजी खूप छान होते. पातळ म्हणजे थोडंसंच रस धरणार आहे, जास्त नाही. शिजून ते सगळं जळून जाणार आहे. बघा भाजी आपली मस्त व्यवस्थित शिजून झालेली आहे. आणि बाजूला चपात्या बनवून घेतले. भाजी बघा आपली आता चांगली रेडी आहे. चला मग आता आपण जेवायला घेऊया. जेवायला बसलोय आम्ही. कांद्याची भाजी आणि चपाती. माझा पण उपवास आहे सोमवार, तर त्यासाठी मला खिचडी बनवलेली आहे. बाकीच्यांना मी भाजी देते. बघा माझ्यासाठी खिचडी बनवली आणि झिरकं बनवले. बघा साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याचं झिरकं. तर मंडळी या जेवायला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता माझं फराळाचं करून झालेलं आहे. आता माझ्याकडे अल्टरसाठी मॅक्शा आल्या होत्या. बघा त्या मॅक्शांना मी अल्टर करून घेणार आहे. त्यासाठी मॅक्सीची कटिंग करून घ्यायची. पहिली पूर्ण मॅक्सी खोलून घ्यायची. सगळ्या बाया मी उसून घेते. बाया सगळ्या उसून मग मला कटिंग करून घेणार आहे. मग बाई जोडून मग मॅक्सी फिटिंग करायची आहे. बघा मॅक्सीच्या मी पूर्ण बाया खोलून घेते. खोलून झाल्यावरती मी कटिंग करून घेणार आहे. एक मॅक्सी मी खोलून घेतली.
आता दुसरी पण मी तशीच खोलून घेणार आहे. मॅक्सी उलटी करून बाया कटिंग करून घेणार आहे. दुसरी पण मॅक्सी माझी खोलायचं काम चालू आहे. याची पण बाई मी काढून घेतली आहे. दोन्ही पण बाया मी काढून घेतलेत बघा. एक काढून झाली एक मॅक्सीची, दुसऱ्याची पण तेच काढून घेते. आणि मॅक्सी मापाच्या मॅक्सीवरून मी त्याचे माप टाकून मॅक्सी कटिंग करून घेणार आहे. बघ जी मापाला मॅक्सी होते त्याप्रमाणे मी माप टाकून घेतले आणि एक्स्ट्राचा भाग मी कटिंग करून घेते. कटिंग करून झाल्याच्या नंतर मी बाई पुन्हा जोडून फिटिंग करून घेणार आहे. दोन्ही पण मॅक्सी मी असेच कटिंग करून घेतलेत दोन्ही साईडने. आणि आता मी फिटिंग करून पण घेणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. दोन्ही मॅक्सी कटिंग झालेल्या आहेत. आता मी त्या फिटिंग करून